मित्रांनो, पतीचा पगार जास्त आहे म्हणून पत्नी आणि मुलांना त्याच्या पगाराच्या ठराविक टक्केवारीचा म्हणजे प्रमाणबद्ध हिस्सा पोटगी म्हणून मिळायलाच हवा असा समज आपण नेहमी ऐकत असतो. पण मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण असा निर्णय देऊन हा जो पोटगीच्या टक्केवारीचा समज आहे त्याला पूर्णपणे धक्का दिलेला आहे. मग आता तुम्ही म्हणाल, मग कशी पोटगी ठरवली जाते? तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच न्याय निर्णयामध्ये कोर्टाने काय म्हणलं आणि कशा प्रकारे पोटगी दिली जाते याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी नितीन स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग सुरू करूयात. तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण हे प्रकरण काय होतं ते पाहूयात. तर बघा, या प्रकरणात त्या पती पत्नीचे लग्न 2014 मध्ये झालेलं होतं आणि त्यांना 2 अल्पवयीन मुली आहेत. नंतर दोघात वाद होऊ लागल्याने पत्नी मुलींना घेऊन वेगळी राहू लागते आणि त्यानंतर मग त्या पत्नीने पतीविरुद्ध पोटगी मिळावी म्हणून अर्ज दाखल केला. त्याचबरोबर अर्जाच्या प्रलंबित कालावधीत म्हणजेच अर्जाचं कामकाज चालू असतानाच अंतरिम पोटगीचा अर्ज सुद्धा दाखल केला होता. त्यामध्ये मग पतीने पत्नी आणि मुलींना महिन्याला काही रक्कम देण्याचे सुद्धा मान्य केले होते. पण त्याचबरोबर कोर्टाने सुद्धा पत्नीचा अंतरिम पोटगीचा अर्ज अंशतः म्हणजे जेवढी पत्नीने पोटगी मागितली होती तेवढी कोर्टाने न देता त्यापेक्षा कमी रक्कम कोर्टाने पत्नीला अंतरिम पोटगी म्हणून दिलेली होती. यामध्ये पत्नीने तिच्या पतीचे उत्पन्न 3.98 लाख रुपये प्रति महिना असल्याचे सांगून प्रत्येक मुलीसाठी आणि स्वतःसाठी प्रत्येकी 1 लाख रुपयांची मोठी रक्कम मागितली होती. पण फॅमिली कोर्टाने पत्नीची ही मागणी मान्य न केल्याने पत्नीने उच्च न्यायालयात अपील दाखल केलं. त्यानंतर अपिलामध्ये न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. यामध्ये न्यायालयाला रेकॉर्ड तपासताना असं दिसून आलं की पती आधीच प्रत्येक मुलीसाठी दर महिन्याला 25,000 देत होता. त्याचबरोबर मुलींच्या शाळेची फी आणि इतर खर्च सुद्धा देत होता. त्याचबरोबर न्यायालयाला असं पण दिसून आलं की पत्नीने खूप जास्त मासिक खर्च होत असल्याचा दावा केला होता, परंतु तो खर्च होत आहे याचा कोणताही पुरावा तिला देता आलेला नव्हता. म्हणजे पत्नीने तिचा मासिक खर्च 3,87,333 रुपये एवढा होत असल्याचं सांगितलं होतं. पण हा खर्च नक्की कोठे आणि कशासाठी होत होता याची कोणतीही माहिती दिलेली नव्हती. यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पत्नीने पतीच्या उत्पन्नाची जी रक्कम कोर्टाला सांगितली होती, जी की 3,98,870 रुपये, ती पतीने नाकारलेली नव्हती. त्यामुळे न्यायालयाने पतीकडे उपलब्ध असलेल्या उत्पन्नाच्या साधनांचा आणि मुलींसाठी तो आधीच करत असलेल्या खर्चाचा विचार केला आणि असं निरीक्षण नोंदवलं की पत्नीवर एका विशिष्ट जीवनशैलीची सवय असलेल्या 2 वाढत्या मुलींच्या संगोपनाची जबाबदारी आहे. परंतु दोन्ही मुलींसाठी प्रत्येकी 1 लाख रुपयाची पोटगी ही मागणी जास्त आहे असं म्हणून कोर्टाने दोन्ही मुलींना प्रत्येकी 25,000 ऐवजी 50,000 रुपये देण्याचा आदेश केला. त्याचबरोबर पत्नीला सुद्धा 25,000 ऐवजी 50,000 देण्याचा आदेश केला. परंतु पत्नीने मागणी केल्याप्रमाणे दरमहा 3,50,000 रुपये पोटगी वाढवण्यास नकार दिला आणि पुढे कोर्टाने असं नमूद केलं की देखभाल खर्च हा पत्नी आणि मुलांच्या गरजांवर आधारित असतो. त्यामुळे पतीच्या उत्पन्नाचा प्रमाणबद्ध हिस्सा देणे असा कोणताही जादुई फॉर्म्युला कायद्यात नाही. म्हणजेच पती 4 लाख कमवतो म्हणून 1 लाख, 1.5 लाख, 40%, 50% अशी पोटगी देण्याचा फिक्स रूल नाही. कारण प्रत्येक केस ही वेगळी असते आणि प्रत्येक केस मधल्या फॅक्ट वेगळ्या असतात. न्यायालयाने पुढे असं पण स्पष्ट केलं की फक्त पती चांगला कमवतो या एकाच कारणावरून मोठी पोटगीची रक्कम मंजूर होणार असं होऊ शकत नाही. यामध्ये मग या निर्णयामुळे दोन्ही बाजूंना न्याय मिळतो. तो कसा? तर एकीकडे पत्नी आणि मुलांच्या गरजा पूर्ण होतात आणि दुसरीकडे पतीवर केवळ जास्त पगार आहे म्हणून अवास्तव पोटगीचे आर्थिक ओझं लादलं जात नाही. आता यामध्ये तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग या वाजवी गरजा म्हणजे काय? तर हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की रिझनेबल नीड्स म्हणजे काय? तर बघा, यासाठी सुद्धा कोर्टाने काही नियम दिलेले आहेत. तर यामध्ये दैनंदिन खर्च जसं की अन्न, कपडे, राहणीमान, लाईट बिल, पाणी बिल, घरभाडे किंवा घराचे कर्ज अशा प्रकारचा खर्च. त्यानंतर शिक्षण आणि आरोग्य, यामध्ये मग मुलांची शाळा फी, पुस्तके, कोचिंगची फी, दवाखान्याचा खर्च, औषधांचा खर्च,
त्यानंतर अजून एक महत्वाचा नियम बघितला जातो, तो म्हणजे लग्नानंतरच्या जीवनातला स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. म्हणजे लग्नानंतर ज्याप्रमाणे ते कुटुंब राहतं, ज्याप्रमाणे त्यांचं राहणीमान असतं, त्याप्रमाणे राहणीमान पत्नी आणि मुलांना सुद्धा मिळायला हवं. त्यानंतर दोन्ही बाजूंची आर्थिक स्थिती, जसं की पतीचे प्रत्यक्ष उत्पन्न आणि त्याच्या जबाबदाऱ्या, तसेच पत्नीचे शिक्षण, कामाची क्षमता, तिचे प्रत्यक्ष उत्पन्न किंवा तिची मालमत्ता याचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे. त्यानंतर कोर्टाने हेही सांगितलं की पत्नीने दाखवलेला खर्च हा रिअलिस्टिक म्हणजे खरंच तेवढा खर्च असला पाहिजे. आता याच केसमध्ये पत्नीने 3.87 लाख प्रति महिना खर्च दाखवला होता, पण त्याला पुरेशी बिलं किंवा कागदपत्रे किंवा तसा पुरावा तिला देता आला नाही. त्यामुळे जो काही खर्च दाखविला जातोय तो खरंच असला पाहिजे, त्याचा पुरावा असला पाहिजे. तर मित्रांनो, या न्यायनिर्णयाने थोडक्यात काय समजलं तर देखभाल खर्च म्हणजे पोटगी ही पतीच्या पगारावर टक्केवारी लावून दिली जात नाही, तर ती पत्नी आणि मुलांच्या वाजवी गरजांवर दिली जाते आणि प्रत्येक केस वेगळी असते. त्यामुळे पोटगी कशी आणि किती दिली पाहिजे असा काही नियम नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.